तर जेव्हा विजू सरांनी माझा नाटकाचा सेट बघितला बंदे मेता दमचा, तेव्हा लगेच विजू सरांनी सेटवरतीच म्हणजे पहिल्या दिवशीच सेट लागला आणि सरांनी विचारलं की माझी फिल्म करशील का. कॉलेजमध्ये असतानाच मी पोगोवरती एक मॅड नावाची सिरियल यायची, जी अशी आर्ट अँड क्राफ्टची सिरियल होती. त्याच्यासाठी मी असिस्टंट म्हणून काम करत होतो. मग अनेक छोट्या छोट्या नाटकांसाठी तेव्हाही मी एकांकिकेंसाठी कॉलेजमध्ये असताना काम करत होतो, म्हणजे एकांकिकेंचे सेट करत होतो. त्यामुळे ते सगळं चालूच होतं. आणि कॉलेजमधनं जसा मी बाहेर पडलो त्याच वर्षी मला अद्वैत दादरकरनी संगीत कोणे एकेकाळी या नाटकासाठी विचारलं आणि ते माझं तसं प्रायोगिक पहिलं, पण ते आम्ही प्रायोगिक समजतच नव्हतं. आमच्यासाठी ते कमर्शियलच होतं, कारण आम्ही 70 लोक त्या नाटकात काम करत होते आणि सगळेच, मयुरेश पेम होता, सखी गोखले होती, स्वतः अद्वैत दादरकर काम करत होता, भक्ती देसाई, असे बरेच सगळी मोठी नावं आहेत, सगळी मोठी नावं काम करत होती. आणि तेव्हाही ते खूप छान काम करत होते. म्हणजे असं नाही की ते त्यांच्यात ते होतंच, आणि ते खूप, आणि संगीत नाटक होतं, त्यात सगळं लाईव्ह चालायचं. मयूर सुकाळे गात होता त्याच्यामध्ये. तर मला असं कुठेतरी वाटतं की त्या सगळ्यामध्ये सेट एक महत्वाचा एलिमेंट होता आणि आम्ही त्याला थोडंसं दोन पद्धतीने त्या सेटकडे बघितलेलं. एक तर रंगवलेले पडदे होतेच, आणि दुसरी गोष्ट ते लाईव्ह चेंज व्हायचे आणि त्याच्यात मानवी नेपथ्य पण होतं. म्हणजे मला अद्वैतनी सांगितलेलं की आपण संगीत नाटकाचा फील तसाच ठेवून मॉडर्न पद्धतीने काय करू शकतो, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन काय करू शकतो, हे सगळं त्यावेळेला जमलं. आणि मग अद्वैतपासून मग परत ते सगळं जे कॉलेज नंतरची जर्नी आहे ती सगळी सुरू झाली. तर तो एक वेगळा हे मुवमेंट होता. आणि मी एक कमर्शियल नाटक म्हणून बंदे मेथा दम नावाचं नाटक आलं होतं, जे अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी केलं होतं आणि त्याचे प्रोड्युसर विजू माने होते. तर जेव्हा विजू सरांनी माझा नाटकाचा सेट बघितला बंदे मेथा दमचा, तेव्हा लगेच विजू सरांनी सेटवरतीच म्हणजे पहिल्या दिवशीच सेट लागला आणि सरांनी विचारलं की माझी फिल्म करशील का. आणि तेव्हा मला लगेच त्याच वेळेला पहिली फिल्म मिळाली आणि पहिल्या फिल्मचं नाव होतं एक होता काऊ. सो हे सगळं असं जुळत गेलं आणि मग सुरूच झालं. मग एक होता काऊ, मग पोरबाजार, मग अशा त्या वर्षापासूनच सगळ्या फिल्म्स सगळं सुरू झालं जर्नी.